मला एक सांग, या घाटाने तू आजवर याआधी किती वेळा गेला आहेस, की तुझी ही पहिलीच वेळ होती इथून जायची? जयने आता अंकितला विचारलं. खरं सांगू, मी या घाटातून याआधी देखील अनेकदा गेलो होतो. इतकंच काय, नाही म्हटलं तर 4-5 वेळा तरी मी गेलो असेल. त्यातल्या 3 वेळा मी माझ्या मित्रांसोबत इथून दिवसाच्या वेळी कधीतरी गेलो होतो, आणि 2 वेळा असं झालेलं की मी इथून रात्रीच्या वेळी एकटाच गाडी चालवत महाबळेश्वरला गेलो होतो. सहसा एप्रिल मे या महिन्यामध्ये आम्ही महाबळेश्वरला व्हॅकेशनला यायचो. हे आमचं दरवर्षीचं ठरलेलं असायचं. त्याचवेळी मला आठवतंय, 2 वर्षांपूर्वीसुद्धा मी कार चालवतच इथून महाबळेश्वरला पोहोचलो होतो. पोलादपूरच्या पलीकडे असलेल्या एका प्लॉटवर आम्ही एक रो हाऊसची स्कीम उभी करत आहोत. आमच्या कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय नाही आहे, पण माझ्या मित्राच्या बरोबर पार्टनरशिपमध्ये मी हे काम 2 वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. ते काम आता पूर्ण होत आलं होतं. त्याच्यामुळे माझं या भागात येणं जाणं असायचं. रात्रीच्या वेळी म्हणाल तर ही माझी 3री वेळ होती की मी गाडी ड्राईव्ह करत एकटा इथून येत होतो. अंकित म्हणाला, याआधी जेव्हा तू रात्रीचा या रस्त्याने कधी काळी आला होतास, तेव्हा तुला असा कुठला विचित्र अनुभव आला होता का? जयने विचारलं. नाही जय, असं कधीच काही झालं नाही. ही पहिलीच वेळ असेल. कधीच मला लक्षात नाही कोणता अमानवीय किंवा विचित्र असा अनुभव आला असावा. अंकित म्हणाला, म्हणजे अर्थ स्पष्ट आहे. तुझी ती लिहिलेली वेळ आलेली नव्हती. त्यामुळे तू याआधी जेव्हा केव्हा इथून गेलास, तुला काहीही विचित्र असा अनुभव आला नाही. अगदी सुरक्षितपणे तू इथून निघून जात होतास. पण काल संध्याकाळी तुझी इथे यायची वेळ झाली होती. तू बरोबर त्या फेऱ्यात अडकलास, किंवा असं म्हणता येईल की परिस्थिती अशी तयार झाली होती की बरोबर तू या फेऱ्यात अडकणारच होतास. आता हेच बघ, आईवडिलांच्या आठवणीने तू भावनिकही झाला होतास, असं तूच म्हणालास. बरोबर त्याच वेळी तुला समोर ते जोडपं दिसणं, तुझ्या मनात त्यांच्याविषयी दयाभावना उत्पन्न होणार आणि त्यांना गाडीत बसवणे. तुला काय वाटतं, हा सगळा योगायोग असेल? नाही, एक षड्यंत्र. कदाचित खूप जटिल आणि गूढ असं षड्यंत्र. त्यात तू अडकलास. इथे आलेला प्रत्येक व्यक्ती ठरलेल्या वेळेनुसारच इथे आला असावा. त्या प्रत्येकाच्या इथे येण्यामागे कोणता ना कोणता असाच रचला गेलेला प्रसंग होता. आता प्रश्न हा आहे की हे सगळं करतंय कोण आणि कसं घडतंय हे सगळं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं कशासाठी घडतंय? इथल्या कुठल्या सोन्याच्या वस्तूला हात लावावासा वाटला नाही का तुला? जयने विचारलं. खरं सांगू, मी स्वतःला जिथे शुद्धीवर आलेलं पाहिलं, तिथून या विहिरीपर्यंतचा माझा जो काही प्रवास होता तो खूपच भयानक होता. त्या म्हाताऱ्या जोडप्याचे आवाज मला मागून ऐकू येत होते. कसली तरी विचित्र अशी चाहूल मला सतत लागत होती. जणू कोणीतरी माझ्या मागे येतंय, कोणीतरी माझ्या मागे धावतंय असं मला सतत जाणवत होतं. कसा तरी मी त्या वाड्याच्या भिंतीच्या भग्न अवशेषांमधून स्वतःला बाहेर काढत अंगणात आलो. समोर ती विहीर मला दिसली. मला तहान लागली होती. तिथे येताना जागोजागी पडलेले सोन्याचे दागिने बघून एका क्षणाला माझेही मन त्या दागिन्यांकडे बघून आकर्षित झालेलं. एका क्षणाला तर असं झालं की मी तो दागिना उचलणारच होतो, आणि तितक्यात ढगांचा गडगडाट झाला. एकदम दचकून मी भानावर आलो, आणि त्यानंतर का कुणास ठाऊक मला भीतीच वाटायला लागली. ते सोन्याचे दागिने आतासुद्धा मला इथून दिसत आहेत, अस्ताव्यस्त पडलेले. पण माझ्या मनात धीर नाहीये की मी तिथे जाऊन त्यातला एकही दागिना उचलून स्वतःसोबत घरी घेऊन जाईल. का कुणास ठाऊक मनात भीती बसली आहे त्या सोन्याबद्दल. अंकित म्हणाला. आता सगळीकडे अंधार पडला होता. ती शेकोटी जळत होती. जय, अंकित, सतीश आणि जाधव हे त्या भोवती काही वेळ बसून राहिले. जयने स्वतःसोबत खायच्या काही वस्तू आणल्या होत्या. त्या चौघांनी थोडं थोडं खाऊन घेतलं. रात्री नक्की इथे काय घडणार आहे हे जयला पाहण्याची उत्सुकता होती. पण का कुणास ठाऊक त्या भिंतीच्या मागे त्याला आणि इतर तिघांना
एक सुरक्षिततेची भावना जाणवत होती आणि ही भावना क्षणभरात बदलायची जेव्हा ते त्या भिंतीच्या आडोशातून बाहेर निघायचे. जयने घड्याळात बघितलं. 10:30 वाजून गेले होते. संध्याकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस कधीच थांबला होता. जमिनीत पाणी मुरून मातीत एक ओलावा निर्माण झालेला, पण तरीही त्या भागातलं ते वाळलेलं गवत म्हणा किंवा आजूबाजूला वाळून गेलेली झाडे यावर त्या पावसाचा जणू काहीच परिणाम झालेला नव्हता असं दिसत होतं. कारण सुभान आणि सतीशने आसपासच्या भागातलं गवत आणि झाडाची लाकडं काढून आणली होती. ती एका झटक्यात पेटली होती. ती पेटवण्यासाठी कोणतीही फार मशक्कत करावी लागलेली नव्हती. काही वेळ जय विचार करत बसून होता. त्या भिंतीवर आता जे खिळे आहेत, ज्याला तसेच कापड आणि कापडाच्या आत तसेच कागद असतील, त्यातला कुठला खिळा किंवा कापडाची पुरचुंडी तू उघडून बघायचा प्रयत्न केला नाहीस का? जयने अंकितला विचारलं. नाही, खरं सांगू, माझी तर हिंमत झाली नाही. मला असं वाटतंय आता आपण ते करू शकतो. आपण आता ते करायला हरकत नाही, अंकित म्हणाला. जय आणि अंकित दोघेही उठले. सतीश आणि जाधव एव्हाना पेंगायला लागले होते. बाजूलाच असलेल्या दगडांना टेकून दोघेही आता डुलक्या घेऊ लागले. जय आणि अंकितला मात्र झोप येणार नव्हती. दोघेही उठून परत एकदा भिंतीच्या समोरच्या बाजूला आले. भिंतीच्या ज्या विटांवर अजूनही खिळे रोवलेल्या अवस्थेत होते, त्या खिळ्याला अडकवून ठेवलेली कापडाची एक पुरसुंगी जयने अलगदपणे बाहेर काढली. ती पुरचुंडी उघडत त्यातला तो कागद त्याने पाहिला. लिंग स्त्री, आयु 27 वर्ष, आगमन पश्चिम, काल वैशाख शुक्ल तृतीया, विक्रम संवत 2083, मध्यरात्र तृतीया प्रहर, साधन कृष्ण अग्निरथ, अंत 3 मास, कर्णिका. जयने कागद वाचला. त्याला हिंदू कॅलेंडरनुसार असलेल्या तारखांचं इतकं ज्ञान नव्हतं, पण त्याने एक वरच्यावर हिशोब लावला की जर 2026 या इंग्रजी वर्षासाठी वैदिक दिनदर्शिकेत वर्ष 2082 असं लिहिलं जात असेल, तर नक्कीच 2083 ही वैदिक वर्षसंख्या 2027 या इंग्रजी वर्षासाठी वापरली जात असावी. म्हणजे कदाचित पुढच्या वर्षीच्या एखाद्या रात्री इथे एक तरुणी येणार आहे. जसा तू इथे आलास, अगदी एखाद्या घटनेचं निमित्त होणार आणि त्याच घाटाच्या मार्गातून जंगलावाटे ती इथे पोहोचणार. मला एक कळत नाहीये, आपण इतक्या साऱ्या चिठ्ठ्या वाचल्या. प्रत्येक चिठ्ठीवर सुरुवातीच्या माहितीनंतर एकदम शेवटी एक ठराविक असं नाव लिहिलेलं आहे. प्रत्येक चिठ्ठीत एक वेगळं नाव होतं. तुझ्या चिठ्ठीत शार्दूल असं नाव होतं. या चिठ्ठीमध्ये कर्णिका हे नाव आहे. ही नावे म्हणजे त्या ठराविक व्यक्तीसाठी दिलेली, जो इथे आणला गेलाय. तुझ्या चिठ्ठीत शार्दूल हे नाव होतं. आता ही नावे देण्यामागे नक्की काय रहस्य असेल, काय कारण असेल? जय म्हणाला. मला सुद्धा काही कळत नाहीये, अंकित म्हणाला. आपण या वर्षभरात ही रहस्य उलगडू शकलो तर कदाचित त्या तरुणाचा जीव आपण आधीच वाचवण्यात यशस्वी होऊ, जय म्हणाला. जय आता त्या भिंतीच्या दिशेला बघत काही वेळ तसाच उभा राहिला आणि यामध्ये इतका वेळ जी गोष्ट त्याच्या लक्षात आली नव्हती ती आता अचानक त्याच्या लक्षात आली होती. भिंतीच्या अगदी मध्यभागी एक वेगळाच, विटेच्या आकारापेक्षा थोडासा विचित्र दिसणारा दगड रचण्यात आला होता. तो दगड त्या भिंतीचाच भाग होता, पण कुठे ना कुठे त्या भिंतीमध्ये असलेल्या एक संद विटांमध्ये तो दगड जरा वेगळा वाटत होता. बाकीची पूर्ण भिंती ही काळ्या दगडात बांधलेली होती, पण हा दगड मात्र जरा वेगळ्या रंगाचा होता. तो दगड पूर्ण काळाही नव्हता आणि पूर्ण पांढराही नव्हता. करड्या रंगाचा तो दगड जरासा इतर दगडांच्या प्रमाणेच त्या भिंतीचाच भाग होता, पण इतर दगड जिथे आडव्या रेषेत एकावर एक ठेवण्यात आले होते, हा दगड एकमेव असा होता जो उभा त्या भिंतीत रचण्यात आला होता. तो त्या भिंतीचाच भाग होता, तरीही त्या भिंतीलाच मध्ये विभाजित करत होता. त्या दगडावर एक खिळा ठोकलेला
आणि त्या खिळ्याला देखील कापडाची एक पांढऱ्या रंगाची पुरचुंडी बांधलेली होती. जयने आता इतर ठिकाणी नजर टाकली. सगळ्या खिळ्यांना अडकवलेल्या पुरचुंड्या या लाल, पिवळ्या आणि काळ्या रंगात होत्या, पण पांढऱ्या रंगात असलेली ही एकच पुरचुंडी होती. राजनी त्या पांढऱ्या कापडाला त्या मोठ्या खिळ्यापासून वेगळं केलं आणि त्या पांढऱ्या कापडाची पुरचुंडी त्याने उघडली. त्याच्या आतमध्ये देखील तसाच एक कागद होता. त्याने त्या कागदाची घडी उघडली आणि आता त्या कागदावर लिहिलेल्या गोष्टी वाचू लागला. आधी त्याने वाचलेल्या सगळ्या कागदांवर जागा, वेळ, दिशा आणि इथे येणाऱ्या व्यक्तीचं वय आणि तो कशा पद्धतीने येथे येईल त्याची एक हलकीशी झलक त्या मजकुरात लिहिलेली दिसली होती. पण या कागदावर काहीच नव्हतं. फक्त एकच शब्द होता, तो म्हणजे अज्ञात. हा एकच शब्द 3 वेळा तिथे लिहिलेला होता आणि सर्वात खाली लिहिलेलं होतं ते म्हणजे विक्रम संवत 2082. या कागदावर लिहिलेल्या फक्त विक्रम संवत 2082 या वर्षाखेरीज कुठल्याच गोष्टीचा अर्थ लागत नव्हता. अज्ञात, अज्ञात, अज्ञात म्हणजे नक्की काय? हे कुठल्या माणसाचं वर्णन होतं की कुठल्या घटनेचं वर्णन होतं? काहीच बोध होत नव्हता. त्या कागदावर सगळ्यात शेवट म्हणजे अगदी खाली उजव्या बाजूला गोलाकार वर्तुळ काढलेलं आणि त्या वर्तुळाच्या आतमध्ये अतिशय बारीक पद्धतीने कसलं तरी चित्र काढलेलं होतं. पण ते चित्र नीट दिसत नव्हतं. तिथे अंधार तर होताच, शिवाय त्या चित्राची कलाकुसर अतिशय बारीक पद्धतीने केली होती. त्यामुळे त्या कागदावर नक्की त्या गोलाकार वर्तुळात काय चित्र काढले हे मात्र कळत नव्हतं. ज्याने तो कागद, ती पुरचुंडी आणि तो खिळा सगळं काही खिशात ठेवलं. अंकित आणि तो परत एकदा बाजूला आले. जयने घड्याळ बघितलं आणि आता घड्याळात अचानक 3 वाजलेले दिसू लागले. वेळेचा अंदाज येत नव्हता. म्हणजे वेळ खूपच वेगात पळत होती का घड्याळ खराब झालेलं याबद्दल दुमत होतं. ते आता परत त्या शेकोटीच्या जवळ येऊन बसले. इवाना जाधव आणि सतीश दोघेही झोपी गेले होते. अंकित देखील थोडासा आडवा झाला आणि लगेचच झोपी गेला. जयला मात्र झोप येणार नव्हती. या जंगलातून निघण्याचा काहीतरी मार्ग असेल, पण तो शोधायला जाणं ते पण आता धोक्याचं होतं. दिवसाढवळ्या या जागेवरून आपण बाहेर निघायला हवं, तेच योग्य राहील यावर तो ठाम होता. आणि आता काही वेळ तो तसाच झाडाला टेकून बसून राहिला आणि तितक्यात अचानक त्याला दूरवर वाड्याच्या भग्न भिंतीजवळ कसली तरी बारीक अशी हालचाल दिसली. त्यांनी त्या दिशेला निरखून पाहिलं. सुरुवातीला त्याला वाटलं की तो एखादा भास आहे, पण तसं नव्हतं. तिथे खरंच कसली तरी हालचाल सुरू होती. जणू काही कोणीतरी तिथे आलं होतं. त्याने बघितलं, सतीश जाधव आणि अंकित झोपले होते. त्याने बॅगेत हात घालत टॉर्च बाहेर काढला. गन तर त्याच्या कमरेलाच होती. तो आता तिथून उठला आणि चालत चालत त्या भग्नवाड्याच्या इमारतीकडे चालू लागला. त्याची नजर जमिनीवर देखील होती आणि समोर सुद्धा. जमिनीवर वाढलेल्या गवतात न जाणे कुठलं जनावर आपल्याला डसायला तयार असावं याचा नेम नव्हता. जमिनीवर पडलेले सोन्याचे दागिने दुर्लक्षित करत करत तो आता चालत चालत त्या विहिरीच्या जवळ आला. विहिरीच्या इथून त्याने परत एकदा त्या भग्न अवशेषांच्या इथे नजर टाकली. ती जागा थोडीशी दूर होती, पण एक गोष्ट नक्की, त्या वाड्याच्या आतून बाहेर निघणाऱ्या मार्गाच्या जवळच कुणीतरी घुटमळत होतं. कदाचित एखादी स्त्री होती, पण नीट दिसत नव्हतं. तिचे मोकळे सोडलेले केस ओझरते त्याला दिसले. मंद वाऱ्यामुळे होणारी केसांची हालचाल त्याला जाणवलेली. त्याच्याही छातीत धडधड वाढली होती. तिथे जाऊन पाहायला हवं की नाही हे त्याला कळत नव्हतं, पण आता धाडस केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तो आता चालत चालत विहिरीपासून पुढे निघाला. विहिरीपासून तो 10-15 पावले पुढे आला असेल. अचानक विहिरीच्या आतून एका स्त्रीच्या हसण्याचा आवाज त्याला ऐकू आला. ते हसणं अतिशय विकृत होतं
अगदी 3 ते 4 सेकंदाचं ते हसणं होतं आणि त्याचबरोबर त्याला पैंजणाचे काही आवाज विहिरीच्या खालून ऐकू येऊ लागले. त्याच्या छातीची धडधड वाढली. क्षणभर तो थांबला आणि परत एकदा विहिरीच्या दिशेला आला. विहिरीच्या कठड्याजवळ येत त्याने खाली डोकून पाहिलं. खाली काहीच नव्हतं आणि तो आवाज देखील आता बंद झालेला. बॅटरीचा प्रकाश त्याने विहिरीच्या डोहात मारत खाली कोणी दिसतंय का हे पाहण्याचा अंदाज घेतला. पण ती विहीर खरंच खूप विचित्र पद्धतीने बांधली गेली होती. जवळपास 25-26 फुटापर्यंतचा डोह दिसत होता, पण त्या डोहाचा अंत कुठे होता ते मात्र दिसत नव्हतं. खाली केवळ आणि केवळ अंधारच होता. म्हणजे ती विहीर नक्की किती खोल होती याबद्दल कोणताच अंदाज येत नव्हता. तो आता परत एकदा वळाला आणि वाड्याच्या दिशेला चालू लागला. त्या दरवाजाच्या मार्गाजवळ अजूनही कुणाच्या तरी घुटमळण्याचा आभास त्याला होत होता. त्याने आता चालण्याचा वेग वाढवला. तो काही अंतर पुढे आला आणि परत एकदा मागून विहिरीच्या आतून एका तरुणीच्या जोरजोरात हसण्याचा आवाज त्याला ऐकू आला. मगाशी त्याला ऐकू आलेला आवाज एका मध्यमवयीन स्त्रीसारखा वाटत होता, पण यावेळी आलेला आवाज एका तरुणीच्या आवाजासारखा भासत होता. मागे परत जाऊन विहिरीत बघण्यात काही अर्थ नाही, कारण काहीच दिसणार नाही. त्याने आता मन घट्ट केलं आणि आता पुन्हा एकदा तो चालत वाड्याच्या त्या भग्न अवशेषांच्या दिशेला जाऊ लागला. 25-30 फूट अंतर पुढे आल्यानंतर अचानक आकाशात ढगांचा गडगडाट झाला. जोरात वीज चमकली आणि विजेच्या प्रकाशात आता त्याला तिथे काहीच दिसलं नाही. तिथे कोणती स्त्री नव्हती, काहीच नव्हतं. ती आत गेली असणं शक्य आहे. त्याने चालण्याचा वेग वाढवला आणि आता तो त्या भग्न झालेल्या वास्तूच्या अवशेषांच्या जवळ आला, ज्या मार्गाने दुपारी ते लोक तिथून बाहेर आले होते. त्या दाराशी येत थांबत त्याने आतमध्ये नजर टाकली. पूर्ण वाड्याच्या आतली इमारत अंधारात बुडून गेली होती. बॅटरीचा प्रकाश त्याने आतल्या दिशेला फेकला आणि असं वाटलं जणू कुणीतरी दूरवर जवळपास 100 फूट अंतरावरून त्याला पाहतंय. दूरवर त्या अंधारात एक मानवी आकृती त्याला उभी असलेली दिसत होती. ते चमकणारे डोळे क्षणभरासाठी चमकले, पण ते एका माणसाचे डोळे होते हे त्याच्या लक्षात आलं आणि ती नजर त्याच्यावरच खिळलेली होती. त्याच्या हृदयाचे ठोके आता त्याच्या कानांना ऐकू जात होते. अंगावर भीतीने शहारा आला होता. किती म्हटलं तरी तोही माणूसच होता. धाडस करायचं म्हणजे तरी किती करणार. त्याने 2 पावलं पुढे टाकत आतमध्ये प्रवेश केला आणि तोच हसण्याचा आवाज जो मगाशी त्याला विहिरीच्या आतून ऐकू आला होता, आता तो ज्या भग्न खोलीत होता त्या खोलीला लागून असलेल्या दुसऱ्या खोलीतून हा आवाज त्याला पुन्हा एकदा ऐकू आला. पैंजणाचा आवाज, हातातल्या बांगड्यांचा आवाज आणि कुणीतरी हसत होतं. सुरुवातीला त्या तरुणीच्या हसण्याचा आवाज आला आणि मग मगाशी ऐकू आलेला त्या मध्यमवयीन स्त्रीच्या हसण्याचा आवाज त्याला ऐकू आला. हे धाडस आता नको करायला. कोणास ठाऊक काय वाढून ठेवला असेल आत. मला एकट्याला काही करताच नाही आलं तर. त्याला आता स्वतःवरच शंका आली आणि तो तसाच मागे फिरला. आजूबाजूला नजर टाकत सावधपणे आता तो परत एकदा विहिरीच्या दिशेला चालू लागला. विहिरीच्या अगदी 50-60 फूट अंतरावर होता. त्याची नजर विहिरीच्या दिशेला गेली आणि क्षणभर एक भयानक दृश्य त्याला जाणवलं. विहिरीच्या आतून कोणीतरी त्या कठड्याच्या जवळ लटकलेलं आणि डोकं वर काढून त्याच्या दिशेला पाहत होतं. तो स्तब्ध झाला. नजरेचा धोका तर नसेल असा विचार त्याच्या मनात आला, पण हे दृश्य म्हणजे कोणता आभास नव्हता. अंधारात मानवी डोक्याची ती आकृती, ती हालचाल त्याने पाहिली होती. चमकणारे ते डोळेही त्याने पाहिले होते. त्याचे हातपाय लटलट कापू लागले. मनोमन तो देवाचे नाव घेऊ लागला आणि घाईघाईत आता तो त्या दिशेला चालायला लागणार
इतक्यात दूरवर त्या भग्न वास्तूच्या बाजूने एका तरुणीच्या किंचाळण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. हा देखील एक आभास होता हे त्याच्या ध्यानात आलं, पण तोपर्यंत त्याने दचकून मागे पाहिलं होतं. त्या तरुणीच्या ओरडण्याचा आवाज सर्वत्र क्षणभरासाठी घुमला होता. परत एकदा वळून त्यांनी विहिरीच्या दिशेला पाहिलं. आता त्या कठड्याच्या जवळ काहीच नव्हतं. तो घाबरला. आता कसलाच विचार न करता सगळ्यात सुरक्षित ठिकाणी म्हणजे त्या भिंतीच्या जवळ येऊन बाकी तिघांच्या जवळ बसून राहणं आणि सकाळ होण्याची वाट पाहणं हे एकच त्याच्या डोक्यात होतं. तो आता त्या भिंतीच्या जवळ आला. भिंतीवर एक कटाक्ष टाकत तो भिंतीच्या मागच्या बाजूला आला. शेकोटी अजूनही जळत होती. तो शेकोटीच्या बाजूला येऊन बसला. नक्की कोण होतं तिथे? विहिरीच्या आतून कोण डोकावत होतं? हे प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत होते, पण त्याला काही उत्तरे नव्हती. कारण ही जागाच एक प्रकारचा भ्रम होती की काय असं त्याला वाटू लागलेलं. सकाळ झाली होती. पक्ष्यांचा किलबिलाट अपेक्षित होता, पण पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या जागी कावळ्यांच्या एकसुरात ओरडण्याच्या आवाजाने सगळ्यांना जाग आली. एक एक करत आधी जय, मग अंकित, मग सतीश आणि मग सुभान जागे झाले. डोळे चोळत जय उठून उभा राहिला आणि त्याने त्या भिंतीपासून थोडंसं पुढे मोकळ्या जागी येत बाजूला नजर टाकली. बाजूला असलेल्या काही झाडांवर, त्या झाडांना एकही पान नव्हतं. जी झाड पूर्णपणे वाळून गेलेली होती ती झाड म्हणजे फक्त लाकडाचा एक सांगाडा होता. त्या झाडांवर शेकडोच्या संख्येने कावळे बसलेले होते. ते एकसुरात ओरडत होते. नक्की काय त्यांना सांगायचं होतं? कुठला संकेत होता हा? याबद्दल काहीच अंदाज येत नव्हता. जयने हातातल्या घड्याळाकडे बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं सकाळचे 7 वाजले आहेत. वातावरण ढगाळ होतं. पावसाचा संकेत होता, पण ढगाळ वातावरणात कुठेतरी एक सूर्यप्रकाशाची हलकीशी जाणीव देखील होती. त्यामुळे आत्ताच ढगाळ वातावरण कुठेही फार नकारात्मक वाटत नव्हतं, पण त्यात उदासीनतेचा भाव नक्की होता. नक्की हे कावळे का ओरडत आहेत याच विचारात तो होता. त्याने सिगरेट पेटवली. काल सकाळची गोष्ट. मला जी जाग आली तो देखील या कावळ्यांच्याच कोकलण्याच्या आवाजाने आली. हे कावळे एक सुरात ओरडत होते. तो कर्कश आवाज माझ्या कानावर आदळला आणि मला जाग आली. पण त्यानंतर मला हे कावळे परत दिसले नाहीत आणि दिसले तरी इतक्या संख्येने दिसले नाहीत. शिवाय दिवसभर मी या जंगलात फिरलो. फिरून फिरून मी इथेच पोहोचत होतो तेव्हा देखील मला असला अनुभव आला नव्हता. आणि तुम्ही भेटल्यानंतरही तुमच्याही लक्षात असेल हे दृश्य तुम्हालाही कधी तेव्हा दिसलं नव्हतं. सकाळीच हे कावळे इथे येतात आणि ओरडतात आणि मग नंतर निघून जातात. काय अर्थ असेल या गोष्टीचा? अंकितने विचारलं. माहीत नाही. या जागेतल्या कुठल्याच गोष्टीचा काहीच अर्थ लागत नाहीये. काल रात्री तुम्ही सगळे झोपलात. मी जागा होतो. झाडाला टेकून मी विचार करत होतो. माझी नजर दूरवर दिसणाऱ्या त्या वास्तूच्या भग्न भिंतीच्या दिशेला गेली. तिथे मला कसली तरी हालचाल जाणवली. कोणीतरी स्त्री होती. मोकळे केस सोडलेली. एवढंच मला दिसलं. तिचा पेहराव, तिचा चेहरा किंवा ती नक्की तिथे काय करत होती हे काहीही मला समजू शकलं नाही. मी तिथे बघायला गेलो देखील. चित्रविचित्र आवाज ऐकू आले. विहिरीच्या आतून जणू कुणीतरी बाहेरच्या दिशेला डोकावतंय असंही जाणवलं. पण सगळाच भास होता. असं वाटलं आता तो भास होता की सत्य होतं ते कळलं नाही. चला, मला वाटतं आपण आता इथून निघण्यासाठी प्रयत्न करायला हवा, जय म्हणाला. जय, मी तो प्रयत्न करून बघितलाय आणि मी फिरून फिरून 2 वेळा बरंच अंतर चालून इथेच येऊन पोहोचलोय. आता तुम्हीच सांगा कसं काय यातून बाहेर निघायचं? अंकित म्हणाला. आम्ही ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने आपण परत जायला हरकत नाही. म्हणजे तो मार्ग माझ्या लक्षात आहे खरा. तसंच आपण मागच्या दिशेला चालत गेलो त्याच मार्गाने तर आपण नक्कीच परत एकदा घाटापर्यंत पोहोचू शकतो असा माझा अंदाज आहे. माझ्याकडे कंपास आहे.
पश्चिम दिशेला आपण चालत निघालो तर आपल्याकडे नक्कीच मार्ग मिळेल. जय म्हणाला, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. अंकित म्हणाला, चला रे, आता बस झाली झोप, आपल्याला निघायचंय. जयने भिंतीच्या मागे बघत सतीश आणि जाधवला आवाज दिला आणि त्यातच त्याची नजर त्या भिंतीवर गेली. भिंतीमध्ये त्याला काहीतरी बदल झाल्यासारखं वाटत होतं. तो भिंतीच्या जवळ आला. अंकितही त्याच्या मागे आला. जयला नक्कीच काहीतरी दिसलं होतं त्या भिंतीत. काय झालं, तुम्ही एकदम भिंतीच्या जवळ आलात? अंकितने विचारलं. हो, असं म्हणत जयने भिंतीच्या खाली बघितलं आणि खाली पडलेला एक खिळा आणि त्याला बांधलेली कापडाची एक पुरचुंडी त्याला दिसली. ती पुरचुंडी त्याने उचलली. बापरे, ही पुरचुंडी आणि हा खिळा खाली पडलेत, हे काय विचित्र, अंकित म्हणाला. जयने त्या कापडातला तो कागद बाहेर काढला आणि वाचू लागला. लिंग स्त्री, आयु 27 वर्ष, आगमन पश्चिम, काल वैशाख शुक्ल चतुर्थी, विक्रम संवत 2083, मध्यरात्र तृतीया प्रहर, साधन कृष्ण अग्निरथ, अंत 3 मास, पद्मिनी, अंत 3 मास. काल आपण एक चिठ्ठी भिंतीवरून काढून वाचली होती, त्यात पण हीच सर्व माहिती होती. फक्त फरक एवढाच की खाली कर्णिका हे नाव होतं आणि आता इथे पद्मिनी हे नाव दिसतंय. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे ती स्त्री जी कोणी इथे येणार होती ती इथे आली आहे असं तर नाही, कारण तो खिळा तर आपण स्वतःच काढला, पण हा खिळा तर स्वतःहून पडला. म्हणजे 2 स्त्रिया इथे आल्या काल रात्री. मी एका स्त्रीच्या किंकाळीचा आवाज काल ऐकला, तो त्यातल्याच एका स्त्रीचा होता असं तर नाही, कारण तो आवाज मला भिंतीच्या भग्न अवशेषांच्या मागच्या बाजूने आला होता, खूप दुरून. तसं पण मला काल रात्री खूप सारे विचित्र अनुभव आलेले, म्हणून मी या किंकाळीकडे फार लक्ष देऊन विचार केला नव्हता. असं तर नाही की 2 स्त्रिया इथे येणार होत्या आणि ही तारीख जिला आपण अंदाजे 2027ची तारीख समजत होतो ती खरं तर उद्याची तारीख होती. म्हणजे आजची तारीख होती 30/4/2026. जय म्हणाला, बापरे सर, हे तर सगळं विचित्रच होऊ लागले. जर खरंच इथे 2 स्त्रिया आलेल्या असतील तर त्या नक्कीच या दिशेला येणार. सुभान म्हणाला, बरोबर, अगदी बरोबर. जो कोणी माणूस इथे येतो त्याच्याबद्दल त्या कापडाच्या पुरचुंडीत आधीचं वर्णन केलेलं असतं, त्याची आगमनाची तारीख लिहिलेली असते. तो इथं पोहोचला की वास्तूच्या त्या भग्न भिंतींना पार करून इथे येतोच आणि मग त्याला दिसतं जागोजागी पडलेलं हे सोनं. या सोन्याला बघून कोणाचीही नियत फिरू शकते. पण मला एक गोष्ट समजत नाही की रवी इथे आला आणि त्याने इथून फक्त 2च वस्तू नेल्या, एक म्हणजे ती अंगठी आणि एक म्हणजे सोन्याची चेन. न्यायचं होतं तर तो बऱ्याच गोष्टी नेऊ शकला असता, कारण इतकं सरळ सोनं इथे आहे. त्याच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकलं असतं. इतकं सोनं तो इथून घेऊन गेला असता. त्यावेळी त्याच्या डोक्यातही हा विचार आला नसेल का? पण तरीसुद्धा मग त्याने फक्त 2च वस्तू का नेल्या असतील? कोणती गोष्ट होती जी त्याला जास्त दागिने इथून घेऊन जाण्यापासून रोखत होती? जयने प्रश्न उपस्थित केला. ते सगळं ठीक आहे, पण प्रश्न आता हा आहे की इथे 2 स्त्रिया येऊन पोहोचल्यात. एक खिळा म्हणजे एका व्यक्तीबद्दलची भविष्यवाणी आणि आता आपल्याकडे 2 चिठ्ठ्या आहेत ज्यावर सगळं काही एक समानच लिहिलेलं. म्हणजे 2 स्त्रिया कदाचित एकाच गाडीतून एकत्रच इथे येऊन पोहोचल्या आहेत असं तर नाही, अंकित म्हणाला. हो, करेक्ट, मलाही तसेच वाटतंय. आपण त्यांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे आणि या इथे येण्यापासून रोखलं पाहिजे, कारण या सोन्याला पाहून त्या देखील संमोहित होऊ शकतात. त्यांच्या हातूनही या सोन्याला स्पर्श करून यातलं सोनं स्वतःसोबत घेऊन जाण्याची चूक होऊ शकते. एकतर आपण इथेच थांबायला हवं किंवा दुसरं म्हणजे आपण आजूबाजूच्या भागात जाऊन बघायला हवं की त्या खरंच इथे आल्या आहेत की नाही. जय म्हणाला, मला वाटतं आपण इथून निघावं आणि त्यांचा शोध घ्यायला सुरुवात करावी. अंकित म्हणाला. आता चौघेही तिथून निघाले. भग्न झालेल्या भिंतीच्या अवशेषांच्या जवळ येत नजर आजूबाजूला सावधपणे टाकत आता जय, अंकित, सतीश आणि जाधव
त्या वास्तूतून उलट्या दिशेला, म्हणजेच काल ते जिथून आलेले त्या बाजूला निघाले. आता इथं कोणताही भास, आवाज, काहीही जाणवत नव्हतं. ते तिथून आता बाहेर आले. सुरुवातीला दिसलेल्या त्या भिंतीच्या इथून बाहेर येत आता चायनीज त्या मोकळ्या जागेवर नजर टाकली. तिथे कोणीच दिसत नव्हतं. तो घाईघाईने चालत होता. त्या मोकळ्या जागेच्या त्या जागेवर आला जिथून जंगल सुरू होत होतं. जमिनीवर मातीत उमटलेले एका लेडीज सँडलचे ठसे त्याच्या नजरेला पडले आणि त्याने आता आजूबाजूला बघितलं. तिथे एका बुटाचे देखील ठसे दिसत होते. आता सगळ्यांचीच नजर आजूबाजूला फिरत होती, पण ती मोकळी जागा तर पूर्णपणे रिकामी होती. मग त्या दोन स्त्रिया गेल्या कुठं? सगळ्यांनाच प्रश्न पडला होता.